वाळदगावची कुलस्वामिनी श्री मुळूदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतोय की आपण रंगमंचाचं पूजन आपण महिला मंडळी पुढे येऊन बसा, जरा समजून येऊन बसायचं. हो का? सर्वांना विनंती करतोय सर्व सहकार्यांच्या हस्ते व पोलीस अधीक्षकांच्या हस्ते या ठिकाणी या रंगमंचाचं पूजन आपण संपन्न करून घेतोय. वाळदगावची कुलस्वामिनी श्री मुळूदेवीच्या यात्रेच्या निमित्ताने या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. खास करून महिला प्रेक्षकांसाठी आकर्षण म्हणून या मराठमोळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम मराठी संस्कृती जतन करणारा महाराष्ट्राची गौरवगाथा या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि काही क्षणातच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.
एक विनंती आहे. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, नाट्यदेवता आणि उपस्थित रसिक प्रेक्षकांना त्रिवार अभिवादन करून सहर्ष स्वाभिमान सादर करीत आहोत. समर्थ प्रोडक्शन पुणे प्रस्तुत श्लोक निर्मित स्वाभिमान सादर करीत आहोत. नृत्य नाट्य संगीताचा त्रिवेणी संगम असलेला आणि महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारा एकमेव बहुरंगी कार्यक्रम स्वाभिमान सादर करीत आहोत. मनोज माझीने निर्मित सूत्रधार सौल काणेकर सहर्ष सादर करीत आहोत. महाराष्ट्राची गौरव गाथा, गौरव गाथा, महाराष्ट्राची गौरव गाथा. स्वस्ति श्री गजमुखम् वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. स्वामी समर्थ माझी आई अक्कलकोटी देऊ नका दिया हे पाठी जीव भी भक्ता साठी जीव भी भक्ता साठी तिचे नाम घेऊया पोटी तिचे नाम घेऊया पोटी माझी आई अक्कलकोटी
घेऊ नका ती आहे काठी. समर्थ प्रोडक्शन पुढे प्रस्तुत श्लोक निर्मी सहर्ष स्वाभिमान सादर करीत आहोत. नृत्य नाट्य संगीताचा त्रिवेणी संगम असलेला आणि महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारा एकमेव बहुरंगी कार्यक्रम स्वाभिमान सादर करीत आहोत. महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची गौरव गाथा, महाराष्ट्राची गौरव गाथा. गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया. समिंदराची माया मोरया 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 मोरया.
गणपती बाप्पा. खाली दिसत नाहीये, तू उत्साह दिसत नाहीये. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता जागे झाले सगळे. आता खरं यात्रेला आल्यासारखं वाटलं. आता वाटलं की मोळू देवीच्या यात्रेच्या निमित्तानं सगळेजण या ठिकाणी जमलेले आहात. या यात्रेच्या निमित्तानं देवीची अशीच अफाट श्रद्धा आपल्यावरती राहावी अशीच मी देवीच्या प्रार्थना करून या कार्यक्रमाचा श्रीगणेश या ठिकाणी झालेला आहे. जे उभे प्रेक्षक आहेत, मित्रमंडळी पाठीमागे उभे आहेत, त्यांना विनंती आहे बसण्याची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. आपण बसून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. मी अशा सगळ्या उभे असलेल्यांना विनंती करतोय. कार्यक्रमाचा श्रीगणेश या ठिकाणी झालेला आहे आणि या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुद्धा पुरुष प्रेक्षकांबरोबर बरेचशा महिला प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपली संस्कृती, मराठी संस्कृती इतकी महान आहे की तिने स्त्रीला एका विशिष्ट स्थान दिलेले, एक वेगळा दर्जा दिलेला, इतका महान दर्जा दिलेला आहे. आपण तिला अनेक रूपांमध्ये पाहत आलेलो आहोत. कधी आईच्या रूपामध्ये, तर कधी बहिणीच्या रूपामध्ये, कधी पत्नीच्या रूपामध्ये, तर कधी प्रेयसीच्या रूपामध्ये. ज्याने तिला आईच्या रूपात पाहिलं ते जिजाऊचे शिवबा झाले. ज्याने तिला बहिणीच्या रूपात पाहिलं ते मुक्ताईचे ज्ञानदेव झाले. ज्याने तिला पत्नीच्या रूपात पाहिलं ते सीतेचे राम झाले. आणि ज्याने तिला प्रेयसीच्या रूपात पाहिलं तो राधेचा श्याम झाला. आणि या श्यामचं आणि या रंगमंचाचं नातं सांगावं तितकं कमी आहे. अर्थातच त्या श्यामचं आणि या रंगमंचाचं नातं फार अतूट. त्याच्या आगमनाशिवाय या नाटकाला रंगतच येत. त्याचं वर्णनच मुळात खोडकर, खट्याळ आणि नाटकीय स्वरूपाचा. आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये श्रीगणेश झाल्यानंतर गवळणीशिवाय मजा आहे. म्हणून परंपरेनुसार सादर करतोय तीच ती नटखट गवळण.
श्यामच्या प्रेमाच्या रंगाची उधळण झालेली आहे. जरा जोरदार टाळ्यांची उधळण झाली पाहिजे उपस्थित रसिक प्रेक्षकांची. फक्त महिला मंडळींनीच टाळ्या वाजवाव्या असं नाहीये, तर उभे असलेल्यांनी सुद्धा टाळ्या वाजवू शकता, त्याची काही हरकत नाहीये. कारण कलाकारांना दाद देणं हे प्रेक्षकांचं कर्तव्य आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. सुंदर अशी या ठिकाणी श्रीगणेशा झालेला आहे, गवळणही झालेली आहे. आज आपण ज्याच्यासाठी या ठिकाणी सगळेजण जमलेला आहात, बऱ्याचशा लांब लांब गावावरून आपण या ठिकाणी या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात, त्याच्यासाठी सुद्धा आपलं वंदन या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणूनच म्हणतात की आयुष्यामध्ये कितीही संकट आली, कितीही यातना आल्या, कितीही त्रास झाली तरी घाबरून जायचं नाही. कारण परमेश्वर आपल्या पाठीमागं सदैव तत्पर उभा असतो. जसं आपल्या या वाळद गावची कुलस्वामिनी अर्थातच मुळूदेवीच्या यात्रेच्या निमित्तानं आपण जमलेला आहात आणि आई मुळूदेवीची अशीच सदैव कृपा आपल्यावरती चालत राहावी. त्यामुळे एक आराधना आईच्या चरणी सुद्धा झालीच पाहिजे. आणि हे आराधना या ठिकाणी सादर करण्यासाठी मी बोलवतोय मंचावरती या कार्यक्रमाची पार्श्वगायिका, आपल्या नावाप्रमाणे आवाजही सुंदर असणारी मिस कोमल. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आई मुळूदेवीची अशीच सदैव कृपा आपल्या वाड्यामधल्या सगळ्या ग्रामस्थांवरती राहावी, सगळ्या भक्तांवरती राहावी आणि ते आहे हीच आपण आईच्या चरणी प्रार्थना करूयात. आणि या कार्यक्रमाच्या पुढच्या गाण्याकडे वळूयात. भक्तिभावाचा जर विषय निघालेलाच आहे तर लक्षात घ्या, कधीही भक्त देवापासून दुरावला गेलेला नाही, तो आज कधी होणार नाही. पण लक्षात घ्या, 4 वर्षापूर्वीचा काळ जर डोळ्यासमोर आणला, इतका महाभयंकर आणि विचित्र तो दिवस होते.
आपल्या जवळच्या नातेवाईकांना सोडा, आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा आपल्याला नीट बोलता आलं नाही, पाहता आलं नाही. अशी झपकन हिरावून घेतली. अशा राक्षस रूपी महारोगाने आक्रमण केलं होतं संपूर्ण जगावरती, ज्याला हादरवून सोडलं होतं. तो म्हणजे कोरोनाचा काळ. तो काळ असा होता की त्या काळामध्ये ना भक्ताला देवाकडे जाता येत होतं, ना देवाला मंदिरातून बाहेर भक्ताकडे येता येत होतं. जर त्याच तळमळीने एक भक्त आपल्या देवाशी बोलतोय, तो म्हणजे आपल्या पांडुरंगाशी बोलतोय. एक वारकरी बोलतोय पांडुरंगाशी. तो म्हणतोय की पंढरीच्या विठुराया, कस काय रे, बरं आहे का? पंढरीच्या विठुराया, कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे. आ, खरंय का? नाही म्हणजे यंदा आम्ही पांडुरंग आणि रखुमाईला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपल्या आई आणि बापाकडे यायचं नाही? पंढरीच्या विठुराया, नाही आम्हाला काही हरकत नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर बाबा, तुला खरं जमल का? पंढरीचा कसबस नाही तर तुझा जीव रमल का? नाही, काही अडचण नाही. पंढरीच्या विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया, यंदा वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू देवा, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा टाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपीए किट घातलेला. तू बंदोबस्ताला सुद्धा होतास तेव्हा खाकी कपडे घालून. तू बंदोबस्ताला सुद्धा उभा होतास तेव्हा खाकी वस्त्र घालून, कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया, किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया, किती धडपडलास रे? इतकं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नाही देवा, तुझं नाही चुकत रे. युगा 28 उभय, पाय नाही का दुखत रे? पंढरीच्या विठुराया, येत नाही बघ यंदा देवा, तुला आराम देतो. भक्त हक्काने बोलतोय पांडुरंगाशी की येत नाही बघ यंदा देवा, तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी मात्र तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मात्र या गर्दीच्या मनामध्ये कुठलाच संसर्ग ठेवू नको. संसर्ग तुझ्या भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. संसर्ग तुझ्या भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्या रोगांवर मग फक्त एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया, पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया, पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर मात्र तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. पण तोवर मात्र तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. राम कृष्ण हरी. असा सादर करतोय माऊली माऊली.
विठ्ठल 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 तो म्हणजे तिरुपतीचा बालाजी, जिथे माऊली हिरे माणिक मोती अरबो खरबो करोडो रुपये दान केले जातात, पंचपक्वान तिकीट दान केले जातात. पण आपल्या गरिबांचा, आपल्या अडचणीच्या वेळेस, आपल्या संकटाच्या वेळेस एखाद्याची आई म्हणून पाठीमागे उभे राहतो, तर कधी बाप म्हणून पाठीमागे उभे राहतो. अशी सावली म्हणजे आपल्या पंढरीची माऊली, जिथे अजूनही 11 रुपयांच्या पावत्या फाडल्या जातात वर्गणी म्हणून. इतका गरिबांचा देव असं पांडुरंगाला म्हटलं जातं. आणि आज साक्षात या ठिकाणी दोन्ही माऊलीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माऊलीसाठी आणि आपल्या सगळ्या माऊलीसाठी. खूप खूप धन्यवाद. पांडुरंगाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. हा झाला थोडासा भक्तिनादाचा कार्यक्रम. आता सुरू करूया आपल्या मेन मनोरंजनाच्या कार्यक्रमाला. अर्थातच सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं की या कलाप्रकाराचं नाव आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. ते नाव म्हणजे महाराष्ट्रीयन अस्सल मराठमोळ लावणी. तीच लावणी, ज्या लावणीने 7 समुद्र पलीकडे अटके पार झेंडा या मराठी संस्कृतीचा रोवलेला आहे. म्हणूनच म्हटलं जातं की ढोलकीची थाप, घुंगरांचा छनछनाट आणि त्यावरती थिरकणारे पाय म्हणजे अस्सल मराठमोळ लावणी. आता अशीच या कार्यक्रमातलं पहिलं पुष्प आपल्या समोर अर्पण करतोय. तर सगळे कलाकार साज शृंगार करून सज्ज झालेले आहेत आणि परिकथेच्या पर्या उतरल्या मंचावरील बनवणी अप्सरा आणि सज्ज झालेले आहेत आपल्या सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी. आणि म्हणतीये की यावं यावं दिलाच्या दिलबरा. घेऊन येते राष्ट्रीय पुरस्कार विजेती, हुकमाची महाराणी, अदाकाराची राणी, राणी 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 मुंबईकर.
दिलाच्या दिल बरा यव यव दिलाच्या दिल बरा राजसा चंद्रवती शराबी भरला पेला कसही पिता तुम्ही नशा खाली घाला
जरा जोरदार